मधुमेहीय रेटिनोपॅथी आणि मधुमेहीय मॅक्युलर एडेमा बद्दल जाणून घ्या. भारत सध्या जगाची मधुमेहाची राजधानी आहे. भारतात मधुमेहीय रेटिनोपॅथीचा प्रसार 17.6% ते 28.2% दरम्यान बदलतो. मधुमेहाच्या प्रसारात झपाट्याने वाढ झाल्यामुळे भारतातील मधुमेहीय रेटिनोपॅथी रुग्णांची संख्या 2030 पर्यंत 22.4 दशलक्ष पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मधुमेहामुळे वारंवार प्रभावित होणाऱ्या अवयवांपैकी डोळा हा एक आहे. मधुमेहीय रेटिनोपॅथी रेटिनाच्या लहान रक्तवाहिन्यांना नुकसान करते, ज्या प्रकाश जाणण्यासाठी आणि मेंदूला विद्युत सिग्नल पाठवण्यासाठी जबाबदार असतात. मधुमेहीय रेटिनोपॅथी हा मधुमेह रुग्णांसाठी एक महत्त्वपूर्ण जोखीम घटक आहे, विशेषतः जर त्यांना दीर्घकालीन मधुमेह असेल आणि अनेक वर्षांपासून अपुरा रक्तातील साखर नियंत्रण असेल. उच्च रक्तदाब आणि इतर वैद्यकीय विकारांमुळे देखील मधुमेहीय रेटिनोपॅथीचा धोका वाढू शकतो. मधुमेहीय रेटिनोपॅथीची लक्षणे. मधुमेह डोळ्यांवर परिणाम करू शकतो, परंतु रुग्णाला कोणतीही लक्षणीय लक्षणे जाणवत नाहीत. मधुमेहीय रेटिनोपॅथी सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाही, परंतु गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे तरंगणारे ठिपके दिसणे, अंधुक दृष्टी आणि विकृत दृष्टी होऊ शकते. उपचार न केल्यास मधुमेहीय रेटिनोपॅथीमुळे अंधत्व येऊ शकते. मधुमेहीय रेटिनोपॅथीचे प्रकार. मधुमेहीय रेटिनोपॅथीचे 2 टप्पे आहेत. नॉन प्रॉलिफरेटिव्ह मधुमेहीय रेटिनोपॅथी, ज्यामध्ये रेटिनल वाहिन्यांमधून रक्त किंवा द्रव पदार्थ गळती होते. आणि प्रॉलिफरेटिव्ह मधुमेहीय रेटिनोपॅथी, ज्यामध्ये नवीन सदोष रक्तवाहिन्या तयार होतात आणि रक्तस्त्राव आणि रेटिना अलग होण्याचा धोका वाढतो. मधुमेहीय मॅक्युलर एडेमा. मधुमेहीय मॅक्युलर एडेमा म्हणजे रेटिनाच्या मध्यवर्ती भागात म्हणजे मॅक्युलामध्ये द्रवपदार्थ जमा होणे आणि सूज येणे. यामुळे मध्यवर्ती दृष्टी बिघडते आणि तपशीलवार काम आणि वाचन आव्हानात्मक होते. मधुमेहीय रेटिनोपॅथी आणि मॅक्युलर एडेमाच्या निदान आणि उपचार नियोजनासाठी नेत्ररोग तज्ज्ञ सामान्यतः ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी आणि फंडस अँजिओग्राफी पद्धती पसंत करतात. उपचार. मधुमेहीय रेटिनोपॅथीची तीव्रता उपचारांची दिशा ठरवते. नॉन प्रॉलिफरेटिव्ह मधुमेहीय रेटिनोपॅथीमध्ये मधुमेहाचे काळजीपूर्वक निरीक्षण आणि नियंत्रण करून त्याची प्रगती कमी करता येते. अँटी-व्हीईजीएफ इंजेक्शन्स असामान्य रक्तवाहिन्यांची वाढ थांबवू शकतात आणि मधुमेहीय मॅक्युलर एडेमा आणि प्रॉलिफरेटिव्ह मधुमेहीय रेटिनोपॅथीमध्ये सूज कमी करू शकतात. या व्यतिरिक्त काही रुग्णांना स्टिरॉइड इंजेक्शन्स किंवा लेझर थेरपीची आवश्यकता असू शकते. उपचार न केल्यास प्रगत प्रकरणांमध्ये व्हिट्रेक्टमी सारख्या शस्त्रक्रिया प्रक्रियेची आवश्यकता असू शकते. करावे आणि करू नये. करावे. तुमच्या रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेवर योग्य नियंत्रण ठेवा. लक्षणे नसली तरीही तुमच्या सर्व नियोजित डोळ्यांच्या तपासण्यांना उपस्थित रहा. गडद डाग, तरंगणारे ठिपके किंवा दृष्टीमध्ये अचानक बदल झाल्यास त्वरित कळवा. करू नये. फॉलोअप किंवा उपचार पुढे ढकलू नका किंवा वगळू नका. नियमित तपासणी आवश्यक आहे. तुमची दृष्टी चांगली दिसत असल्याने तुमचे डोळे सुरक्षित आहेत असे गृहीत धरू नका. मधुमेहामुळे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत काही चिंता असल्यास शक्य तितक्या लवकर तुमच्या नेत्ररोग तज्ज्ञाशी बोला.